तर आता करूया तुमच्या समस्येसाठी आपण एकदा काही स्वाध्यायाचे जे 2-3 प्रश्न सॉल्व्ह करूया. ते बघा इथं 79 आहे, इथं 83 आहे. तर त्या रिलेशनमध्ये 61चं रिलेशन काय आहे ना की जिथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जे संख्या आहे. तर याच्यामध्ये काय बघा 79 जी आहे ती मूळ संख्या आहे, ठीक आहे, आणि 83 सुद्धा मूळ संख्या आहे. 79 नंतर जी सगळ्यात पहिली जर का मूळ संख्या येणार आहे ती 83. त्याचप्रमाणे आपल्याला इथं काय लॉजिक करायचंय की 61च्या नंतर त्वरित म्हणजे 61 नंतर 62, 63, 64, 65, 66, 67 याच्यापैकी कोणती मूळ संख्या याच्या लगेच त्वरित नंतर तर ते काय आहे तर 16. त्या प्रकारे आपलं 16 हे उत्तर बरोबर आहे. दुसरं काय रिलेशन दुसरा क्वेश्चन बघा 245 त्याचं रिलेशन 40 दिले. तर 437 437 245 आणि 437 याचं रिलेशन काय ना हे बघा 24 चा 8 8 5 चा 40 बेचोक 8 आणि 8 पंचे 40 या प्रकारे आपलं मल्टिप्लिकेशन प्रत्येक जे 3 डिजिट आहे त्याची मल्टिप्लिकेशन केली त्याच्या समोर त्याचं रिलेशन. तर इथं काय ना 4 3 चा 12 12 7 चा 84 त्या प्रकारे 84 4 3 12 12 7 84 अशा प्रकारे उत्तर. तिसरं घ्यायचं आहे का हे बघा अशा प्रकारे तुमचं उत्तर येत राहणार आहे. आपण काय करू आता याच्यामध्ये पुढचं रिलेशन बघू. याच आसपास किंवा असंही देऊ शकतो तुम्हाला की ते 25 दिले हे बघा इथं 25 दिले त्याचं रिलेशन काय दिले तुम्हाला 5 दिले. तर यामध्येच तुम्हाला काय 81 दिले तर त्याचं रिलेशन काय असं येऊ शकतं. येतं काय ना 25चं स्क्वेअर रूट काय तर 5 आहे. तर 81चं स्क्वेअर रूट काय ना 9 आहे. अशा प्रकारेच क्वेश्चन असतात. आले सुद्धा तर असे मल्टिप्लिकेशन जे आहे बघा अशा प्रकारे 2 4 5 तिथं तुम्हाला ऑप्शन कोणते दिले त्यावर तुमचे जे पूर्णपणे तुमचे ऑप्शन जे तुम्हाला दिलेले असतात त्यावरच तुमचं आन्सर जे ते त्यानुसार आपल्याला दिलेलं असतं त्यावर डिपेंड करत असतं. त्यामुळे आधी ऑप्शन बघून घ्या तुम्ही काय दिले त्याच्यानुसार तुम्हाला बघायचं असतं की तुमचं आन्सर काय असतं. अशा प्रकारे आपण आता संख्या बघितले. आता आपण बघूया इंग्रजी अक्षरमाळा किंवा वर्णमालाचे क्वेश्चन. आता बघा येतं तुम्हाला शिकवलेलंच आहे मी त्यावर सुद्धा ध्यान द्या. इथं डी दिले इथं एल दिले. या कोणत्या लॉजिकमध्ये आलं आहे बघा डीची प्लेस व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ABCD तुम्हाला प्लेस व्हॅल्यू पाठ करायला सांगितलं होतं ABC आणि D. ए किती नंबरला आहे 1 B 2 C 3 आणि D 4 नंबरला याची प्लेस व्हॅल्यू. तर डीची प्लेस व्हॅल्यू किती आहे 4 आहे आणि एलची किती आहे 12 आहे. तर याच्यात 3 पट जी आहे तिची प्लेस व्हॅल्यू घ्यायची. तर जीची प्लेस व्हॅल्यू किती आहे 7 आणि 7चे मल्टिप्लाय 3 म्हणजे किती 21 आणि 21 ही प्लेस व्हॅल्यू कशाची आहे U. हे बघा तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती मी आता ते व्हिडिओ सध्या अपलोड झाला नसेल एखाद्या वेळेस. तर U आपण अंडर 21 हे जे ठेवलं होतं आपण याची ट्रिक घेतली होती. याची सुद्धा ट्रिक आपण घेतोय जेणेकरून तुम्हाला 8वीच्या स्कॉलरशिपला नक्की हे काम येईल, ठीक आहे. तर हे बघा Uचं काय 21 आहे, ठीक आहे. तर या प्रकारे जे प्लेस व्हॅल्यूला मल्टिप्लाय केले एक सेम व्हॅल्यूने 3 ने त्यानुसार आपले उत्तर आले. त्याच्यानंतर अजून एक बघूया QIWG त्याचं लॉजिक काय रिलेशन दिले RHXF. तर त्याच लॉजिकनुसार त्याच रिलेशनने XP आणि RM याचं रिलेशन कोणत्या खाली दिलेल्यापैकी 4 ऑप्शनपैकी काय असेल हे बघायचं. हे बघा आधी जे तुम्हाला जे ऑप्शन दिले असतात ते लिहून घ्यायचं म्हणजे जे पर्याय प्रश्न आहे QIWG सेम टू सेम जशाल तसं लिहायचं आणि RHXF हे सुद्धा आपण सेम लिहिलं. त्याच्यानुसार बघा 17 आहे इथे 18 इथे 9 आहे इथे 8 आहे इथे 23 आहे इथे 24 आणि इथे 7 इथे 6 +1 -1 +1 -1. बघा आधी 17 पहिली जी संख्या ती पहिल्या याच्या संख्येमध्ये +1 होती. दुसरी जी संख्या ती खालून इकडे मायनस होती. परत W आणि X +1 होते G आणि F -1 होते. अशा प्रकारे X काय होणार आधी +1 X नंतर +1 म्हणजे याची पुढची संख्या प्लस X नंतर Y ते इथं Y येणार P नंतर मायनस होणार Pच्या मागे काय येणार OP O मागे X Rच्या पुढे +1 RS 19 आणि M च्या मागे काय येणार 12L. अशा प्रकारे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. हे झालं आपले इंग्रजी अक्षरमालाचे क्वेश्चन. त्याच्यामध्ये स्वाध्यायाचे काही बघायचे असले तर ते बघून घेऊ आपण, ठीक आहे. ते बघा स्वाध्याय 3.4 मध्ये K आणि O दिले. तर K आणि O चं काय लॉजिक आहे K जो आहे तो डावीकडून आहे किती डाव्या K ची प्लेस व्हॅल्यू पण किती आहे तर K ची प्लेस व्हॅल्यू पण 11 आहे आणि O ची सुद्धा प्लेस व्हॅल्यू जी आहे ती 11 आहे. पण कशी K ची जी आहे ती डावीकडून म्हणजे इकडून अशी ABCDEF ज्याशी लिहिताना K ची प्लेस व्हॅल्यू 11 आहे आणि O ची प्लेस व्हॅल्यू इकडून OPQR असे मायनस म्हणजे 26 मधून -11 केली तसं. किंवा त्यामध्ये अजून सुद्धा एक ऑप्शन मध्ये आपण काय करू शकतो K जे K ची प्लेस व्हॅल्यू किती 11 आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण जर का 15 प्लस केली तर जे ते 26 येते, ठीक आहे. = 26 11 + 15 26. त्याच प्रकारे O ची पण प्लेस व्हॅल्यू किती आहे 11 आहे. किंवा त्याला असं आपण म्हणू शकतो की जी Q ची जी प्लेस व्हॅल्यू आहे कशाची Q ची तर Q ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 17 आहे
17 प्लस 11 केलं तर किती येणार 28 येणार आहे ना. एक मिनिट मला प्रश्न बघू द्या काय. क्यू आय अच्छा क्यूची आहे के आणि ओची समजते. हे बघा सॉरी आपले चुकले ते. के आणि ओची प्लेस व्हॅल्यू आपण इथे लिहिली ठीक आहे. तर त्यांची ऍडिशन किती येणार 26. तर के आणि इकडे जे आपलं दुसरं क्यू आहे तर क्यू आणि आयची प्लेस व्हॅल्यू जर का आपण ऍड केली तर याच्यामध्ये आपल्याला काय येणार आहे 26 येणार आहे ठीक आहे. तर दोन्हीची ऍडिशन जे हे दोन रिलेशन बघा के आणि ओची यांची ऍडिशन किती ते 26. तर अशी एक संख्या बघायची ज्याची असा वर्ड बघायचा तिची प्लेस व्हॅल्यू जर का ऍड केली तर आपलं 26 येणार आहे ठीक आहे. तर याची ऍडिशन काय आय जर का आपण केलं तर आपलं आन्सर जे आहे 26. अजून काही क्वेश्चन घेऊ जे जरा टफ वाटते समजा ते बघा. इथं काय दिले CBA आणि इथं एफ दिले. तसं DEA याचं काय ना तर CBAचं काय बघा. सीची प्लेस व्हॅल्यू किती आहे सीची प्लेस व्हॅल्यू 3 बीची किती आहे 2 आणि एची किती 1. 3 आणि 2 5 5 आणि 1 6 आणि 6 ही जी आहे ती एफची प्लेस व्हॅल्यू बघा. ABCDE आणि F 6 ही प्लेस व्हॅल्यू कशाची आहे एफची. तर त्या प्रकारे डीची प्लेस व्हॅल्यू किती येणार 4 ईची प्लेस व्हॅल्यू किती येणार 5 आणि एची किती येणार आहे 4 आणि 5 9 9 आणि 1 10. तर 10 प्लेस व्हॅल्यू कशाची आहे बघा करून ABCDEFGHIJ जे आहे आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे कशाचं जी. अशा प्रकारे आता इथं बघा अजून एक बघा BE आणि C FM काय आहे. बीची प्लेस व्हॅल्यू किती आहे 2 आहे. ईची प्लेस व्हॅल्यू किती आहे 5 आहे. 5 मधून 2 मायनस केले किती आहे ना 3. अशी प्लेस व्हॅल्यू आपण बघू बघा. आता मी मनाने करतो का आपण मागे बघू काय दिले याच्या संदर्भामध्ये 3.4 मध्ये काय दिलं क्वेश्चन नंबर 30 नाही 40 लास्ट क्वेश्चन नंबर 40 आहे. हो तेच आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली बरोबर आहे. तर एमची प्लेस व्हॅल्यू किती आलेली आहे आपली इथं 13 त्यामधून 6 मध्ये. हे बघा जसं मी म्हणलो तर तेच आहे एमची किती आहे एमची आहे 30 मायनस 6 केले 30 मायनस 6 तर आपलं उत्तर बघा 6 आणि 18 मध्ये काय होते मल्टिप्लाय केले 3 ने 18ला किती 6 ने किंवा 18 चौक 72 बरोबर. हा इथे 3 ने मल्टिप्लाय होते इंटू 3 इथे इंटू 4 होते इथे इंटू किती व्हायला पाहिजे 5 व्हायला पाहिजे. तर 72 इंटू 5 5 दुने 10 चालेल 5 7 35 असं 36 360 उत्तर आलं पाहिजे. किती 360 ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर बघा. इथे 6 आहे 18 72 क्वेश्चन मार्क आणि 21 साठी काय होते 6 आणि 18 याच्यामध्ये काय होते तर मल्टिप्लाय 3 ने केले 6ला 3 ने मल्टिप्लाय केलं 18 18ला 4 ने मल्टिप्लाय केलं 72 आलं 72ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 360 आणि 360ला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येते 2160 2160. अशा प्रकारे आपलं उत्तर काय येते आन्सर ऑप्शन नंबर 4 ठीक आहे. आता आपण स्वाध्यायामधले काही प्रश्न बघूया. स्वाध्याय क्रमांक 4. तर बघा इथे 31 आहे इथे 36 इथे 46 इथे 61 इथे क्वेश्चन मार्क आणि इथे 106 आहे. इथं काय होतंय प्लस 5 31 ते 36 प्लस 5 होते इथे किती प्लस 10 होते 36 आणि 10 46 इथं प्लस 15 होते 46 आणि 5 51 आणि 10 61. तर इथं किती व्हायला पाहिजे प्लस 20 ते 61 आणि 10 71 आणि 71 आणि 10 81. तर इथं उत्तर यायला पाहिजे 81. समजताय ना ठीक आहे. तर त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे तो बघून घेऊया ठीक आहे. 73 इथे 14 इथे 87 इथे 101 आता इथं क्वेश्चन मार्क आता 219. आता हा थोडासा टफ वाटू शकतो कारण काय इथे बघा इथे मोठी संख्या इथे लहान संख्या इथे मोठी संख्या इथे मोठी संख्या. आता अशा प्रकारे तुम्हाला लॉजिक समजणार नाही ठीक आहे. बघा आता काय लॉजिक येते ते ठीक आहे. तर इथे बघा काय ब्लर करते तर हे बघा इथे काय ऑप्शन इथे 73 इथे 14 इथे 87 इथे 101 इथे क्वेश्चन मार्क आणि इथे 219. इथं काय होतंय सिम्पली तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 73 आणि 14 बघा 73 प्लस 14 किती होते 5 आणि 4 9 7 आणि 8 89. इथं 73 आणि 14 87 व्हायला पाहिजे 4 तर 3 5 नाही 3 आणि 4 किती 7 ठीक आहे. 73 आणि 14 किती होते 87 73 आणि 4 77 77 आणि 10 87 यांची ऍडिशन उचलली ठीक आहे. आता 14 आणि 87 याची ऍडिशन बघा 87 4 91 91 आणि 10 101 ठीक आहे. अशी एक एक नंबर पुढची ऍडिशन करत चालते 101. हे बघा एक नंबर हा एक त्याच्यानंतर हा एक आहे त्याच्यानंतर हा एक आणि हा एक असे एक 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 जोडी घ्यायची आणि त्याची ऍडिशन समोर होते. आता 101 आणि 87 किती होणार आहे 188 तर इथे येणार 188 आणि उत्तर बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं त्याची पुढची संख्या बघा 188 आणि 189 आणि 189 आणि 100 289 म्हणजे बरोबर आहे. आपण लॉजिक जे आपण लावलं होतं ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जे नंबर आहे ते ऑप्शन नंबर 3 जो आपला ऑप्शन आहे ते आपलं बरोबर आहे आणि अशा प्रकारे आपलं उत्तर हे बरोबर आहे ठीक आहे. तर आता आपण पुढचे काही लॉजिक बघूया.
आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण एका लेक्चरमध्ये तुमचं सगळे रिव्हिजन होते. तर आज रात्री तेवढा व्हिडिओ बघून घ्या, उद्या सकाळी बघा जर का आज रात्री बघण्याचं झालं. पण पूर्ण रिव्हिजन तुमचं मी आता जेवढं व्हायचं तेवढं घेतोय. उद्या माझं सुद्धा एक्झाम आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट नक्की लिहा कमेंटमध्ये. व्हिडिओ जर का आता पूर्ण बघत असाल तर तुम्ही नक्की बोलताल. बाकी आपण यानंतर जे तुमचं जे 7वीला यावर्षी 8वीसाठी आपण पूर्ण सिलेबस नक्की करायचा प्रयत्न करू जमलं तर. ठीक आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता प्रश्नचिन्ह बघितलं इथे काय काय आपण हे जरा सिंपल आहे, आपण जरा पुढचे घेऊ. ठीक आहे, तर आपला आता नवीन चॅप्टर क्रम 2 क्रमचाच आहे, पण तो काय आहे आकृती. ठीक आहे, तर बघा इथे नमुना प्रश्न बघा. ठीक आहे, इथे काय आहे 2 इक्वल भाग होते, स्क्वेअर आहे आणि त्याचे 2 इक्वल पार्ट्स आपल्याला डिवाइड होतात, हा 1 आणि हा 2. याच्यामध्ये किती आहे सर्कल आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इक्वल पार्ट्स आपल्याला डिवाइड केलेले दिसते, पार्टिशन झाले. यात नंतर 1 2 3 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन झाले. त्याच्यानंतर किती यायला पाहिजे, याच्यामध्ये 5 यायला पाहिजे आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट म्हणजे इक्वली जे आहे ते डिवाइड व्हायला पाहिजे त्याच्या आतमध्ये जे पार्ट्स आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 जे आहे आपला बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आकृती बघा. आता पहिला प्रश्न बघितला, आता दुसरा प्रश्न बघा. इथे काय इथे ट्रायंगल आहे, इथं काय सर्कल आहे. त्यामध्ये काय होते, हा ट्रायंगल जो आहे तो इथं +1 म्हणजे अशी या इथून इथे आला. ठीक आहे, आणि जो स्क्वेअर हा इथून इथे आला, म्हणजे दोन्हीने आपली जी जागा आहे ती चेंज केली. एक घर 1 2 3 4 असे घर आहे समजू आपण. त्यानंतर तिथून काय होते, हा जो सर्कल इथं होता तो नंतर परत जागा बदलतो, इथे येतो आणि ट्रायंगल जो आहे इथून इथे येतो. तर त्याच्यानंतर काय होणार आता ते बघायचं. जवळ ट्रायंगल हे चिन्ह घटित आणि 0 हे चिन्ह प्रतिघटित होत लगतच्या घरांच्या सरकतात, म्हणून पर्याय 3 हे उत्तर आहे. तर पर्याय 3 हे बघा, पर्याय 3 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, कशामुळे ते बघा आधी इथं होते, याने इकडे आला, इथून परत इथं आला. तर हा इथं जो सर्कल होता हा जो इथून इथं आला, इथून इथे आला. तर त्याच्यानंतर काय होणार आहे, परत ते आपली जागा बदलून इथे येणार. इथे काय येणार, आधी सर्कल येणार आणि त्याच्या खाली काय येणार, ट्रायंगल येणार. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण याचे पुढचे काही प्रश्न सोडू. आय होप तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू जरा समजत आहे, कारण बघा स्कॉलरशिपचं तुमचं बऱ्यापैकी आपण सिलेबस घेतला होता आणि जे ऑनलाईन बघते तर त्यांच्यासाठी सुद्धा एवढ्या शेवटीला आता आपण काय फारसं घेऊ शकत नाही, पण जे ओव्हरव्ह्यू आपण घेतोय, जे तुमचं रिव्हिजन माझ्याकडून जेवढं शिकवते तेवढं घेतोय. तर पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला काही ना काही क्लू तरी नक्की भेटून जाईल की कोरा पेपर सोडल्यापेक्षा तुम्हाला या वेळेस सर्व तयारी सुद्धा नाही झाली तरी 8वीला तुमच्याकडे एक चान्स अजून सुद्धा आहे. 8वीला तुम्ही मिस करू नका. ठीक आहे, तर आता बघा चिन्ह आपलं स्वाध्याय सॉल्व्ह करूया. इथं काय प्लस आहे, इथं मायनस, इथं मल्टिप्लाय, इथं डिवाइड आहे, इथं डिवाइड आहे, इथं सिरीज सुरू होती. ठीक आहे, तर इथं काय दुसरं काही होत नाही. इथं जी संख्या आहे शेवटीला डिवाइड आहे ती इथून इथे फर्स्टला, म्हणजे या पहिलं जी हे बघा इथं नंबर 1चं जी सिरीज आहे यामध्ये जे शेवटीला जे चिन्ह आलं तर ते पहिले येणार पुढच्या सिरीजमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे सेम टू सेम राहणार. बघा हे शेवटीला तर डिवाइड होतं, डिवाइडचं चिन्ह इथे येणार, प्लस मायनस मल्टिप्लाय, प्लस मायनस मल्टिप्लाय सेम टू सेम राहणार. त्यानंतर बघा मल्टिप्लाय इथं शेवटी होतं तर पुढच्या वेळेस मल्टिप्लाय सुरुवातीला येणार 1 नंबरला आणि डिवाइड प्लस मायनस हे सेम टू सेम राहणार. तर इथं क्वेश्चन मार्कची जागा काय येणार, मायनस इथे शेवटीला येते, सुरुवात कशापासून होणार मायनस आणि त्याच्यानंतर काय आहे मल्टिप्लाय डिवाइड प्लस हे बघा अशा प्रकारे तुमचं उत्तर नाही. याच्यामध्ये ऑप्शन बघा मल्टिप्लाय डिवाइड प्लस हे बघा ऑप्शन नंबर 3 हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय ते बघा काय इथे प्लस मायनस हे बघा सेम टू सेम लॉजिक आहे. इथे प्लस आहे ते मायनस होणार, मल्टिप्लाय डिवाइड अपोजिट इज इक्वल टू च्या चिन्हासमोर. ठीक आहे, अशा प्रकारे होते. तरी चेक करून बघा आपण सुरुवातीचे 2 चिन्ह त्याचप्रमाणे शेवटी जातात. इथं प्लस मायनस आहे इंटू डिवाइड इज इक्वल टू इंटू डिवाइड हे अच्छा अपोजिट काय दोन्ही चिन्ह त्याच क्रमाने शेवटी जातात, म्हणून पर्याय 3 ऑप्शन बरोबर. पर्याय 3 इथं प्लस मायनस इंटू डिवाइड इज इक्वल टू, तर इतकं काय होते इंटू जे इंटू आणि डिवाइड सुरुवातीला येणार, इज इक्वल टू मागे येणार आणि प्लस मायनस त्याच्या पुढे जाणार इज इक्वल टूच्या नंतर. ठीक आहे, आता आपण बघतो चुकीचे पद ओळखणे. ठीक आहे, याच्यामध्ये दुसरं ऑप्शन पहिलं ऑप्शन घेऊ. ठीक आहे, इथे 5 आहे, इथे 10 आहे, इथे 17 आहे, इथे 26 आहे, इथे 36 आहे आणि इथे 50 आहे. यानुसार 5 आणि 10 मध्ये किती होते, +5 होते. 10 आणि 17 मध्ये +7 होते. 17 आणि 26 मध्ये +9 होते आणि 26 आणि 36 मध्ये +11 होते आणि 36 आणि 50 मध्ये काय होते +13 होते. आता इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. इथं सगळ्याचं दिसायला तर एक तर प्राईम नंबर घेऊ शकतो का आपण, तर बघा 5 आहे
यानंतर 9 नंबर येणार नाही ना, 9 प्राईम नंबर थोडी. तिथं 5, 7, 9, 11, 13 या क्रमावर विषम संख्या इतक्या फरकाने क्रमश मोठ्या होतात. यानुसार 24 नंतर 11च्या फरकाने 37 ही संख्या यायला हवी. हे बघा 37 यायला पाहिजे. 24 नंतर किती? 26 आणि प्लस 11. 26 नंतर 11 जर का आपण केली तर 26 आणि 1 27, 27 समजा 37 यायला पाहिजे होती. इथे किती दिले? 36 दिले. तर यानुसार आपला ऑप्शन नंबर 36 जे आहे ती बरोबर आहे. ही संख्या फॉलो करत नाही अशी आहे बरं का. ठीक आहे, एवढं समजलं. आता पुढचं लॉजिक बघा. हे बघा DGKMPS. हे बघा डी आणि जी मध्ये काय होते? +3 होते. डी ABCD याचे जे प्लेस व्हॅल्यू किती आहे? 4 आहे आणि जी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. तर इथे +3 होते. जी आणि के मध्ये प्लस केल्यानंतर बघा जीच्या नंतर काय? जीची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. तर त्याच्यामध्ये 3 ऍड केली तर किती येणार? 10. आणि 10 कशाची प्लेस व्हॅल्यू? तर जे ची प्लेस व्हॅल्यू. तिथं जे यायला पाहिजे होतं. ठीक आहे, आणि इथं आलंय काय? के आलंय. तिथं आपलं असं ऑप्शन नंबर के जे ते बरोबर आहे. म्हणजे चुकीचं आहे याच्यामध्ये, फॉलो जे करते चुकीचं आहे, पण आपल्याला काय ओळखायचंय ते काय होणार चुकीचं काय याच्यामध्ये के. तर अशा प्रकारे आपले उत्तर भेटतं. आता नवीन चॅप्टर आपण सुरू करूया, तो आहे सांकेतिक भाषा. आता हा जो आहे असे क्वेश्चन जरा टफ असते या लेवलचे. यामध्ये बघा इथे 748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहिली जाते. तर 519 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल? आता या बघा इथं तुम्हाला दिली 748 आणि 847. हे बघा 4चं 8चं असं क्रॉस केलं आणि 4 जशाला तसं आले. म्हणजे काय? आधी तुम्ही ज्या 2 संख्या दिल्या तशा लिहायच्या, त्याच्या खाली काय लिहायची जी आपली त्याच्या लॉजिकमध्ये काय दिले आणि त्यामध्ये बघा काय येतं. असं 7 असं क्रॉसमध्ये केले, 8 असं क्रॉसमध्ये आणि 4 जशाला तसं मधल्यामध्ये सेम मध्ये येते. अशा प्रकारे तुमचं लॉजिक फॉलो होते. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन बघूया, तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी भेटेल. 864 ही संख्या सांकेतिक भाषेत 864 ला काय कसं प्रकार लिहितो आपण? 525 ला लिहितो असं लिहितो. तर 749 या संख्येला कसं लिहिणार आपण ते बघायचं. 8 आणि 5 मध्ये 3चा फरक आहे, 6 आणि 2 मध्ये 2चा फरक आहे आणि इथे 1चा फरक. म्हणजे काय? -3 -2 +1 असं येऊ शकतं का? चला आपण बघून घेऊया. लॉजिक जरा तगडं आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. हे बघा 8, 6, 4 याचं काय केलं आपण? 8 जो आहे हा असा आणि 64 असा वेगळा करायचा आपल्याला. ठीक आहे, 8चा स्क्वेअर किती आहे? 64. 8 आणि 8चा स्क्वेअर किती आहे? 64 येतो. 8 मधून -3 करायची. किती? -3. किती येणार? 8चं -3 5 येणार आणि 5चा स्क्वेअर किती येणार? 25. तर अशा प्रकारे लॉजिक आहे. तर तसं 7चा स्क्वेअर किती येतो? 49. तर 7 मधून -3 केले किती येणार? 4 आणि 4च्या समोर किती येणार? 4चा स्क्वेअर 16. तर 416 कुठे ऑप्शन मध्ये येतं बघा, ते तुम्हाला उत्तर आहे बघा. ऑप्शन नंबर 4 416 अशा प्रकारे आपलं उत्तर येते. त्याच्यानंतर आता आपण सेम टू सेम अजून एखादा प्रश्न घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी भेटेल. सांकेतिक चिन्हामध्ये काय नाव चॅप्टर? सांकेतिक भाषा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा, जरा इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, आपण तो थोडा वेळ सॉल्व्ह करू. त्याच्या आधी आता हा क्वेश्चन बघा. 264 ही संख्या सांकेतिक भाषेत 498 अशी लिहितात. तर 363 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल? ठीक आहे, आणि हा जो प्रश्न मी तुम्हाला म्हणलो तो बघा. इथे काय केलंय? क्वेश्चन नंबर 6 सांकेतिक भाषेत 27 = 494, 18 = 741, 13 = 91, तर 34 = व्हॉट? काय? तर बघा 2 7 2 आधी 7चा स्क्वेअर लिहिला, 7 7 49 आणि 2चा स्क्वेअर त्याच्या पुढे 18. 8चा स्क्वेअर आधी लिहिला 64, 1चा स्क्वेअर त्याच्यानंतर, 3चा स्क्वेअर 3 3 9 आणि 1चा स्क्वेअर 1 त्याच्यानंतर. त्याचप्रमाणे 4चा स्क्वेअर किती येणार? 4 4 16 आणि 16 नंतर 3चा स्क्वेअर किती? 9. तर 169 जे उत्तर आहे तुमचं बरोबर नाही. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं हा चॅप्टर सुद्धा आपला सॉल्व्ह झालाय. ठीक आहे.